शब्द, मन आणि प्रेम. ओके, न्यू पार्ट. शुभ क्रिया. आहा. सो पार्ट आहे 285. पार्ट 284 मध्ये बघितलं होतं आपण. रात्रीचं जेवण झाल्यानंतर शुभ क्रिया दोघेही वॉक करायला टेरेसवर जातात. तर परत येताना क्रिया हट्ट करते उचलून घेऊन चल म्हणून. मग तसाच खाली बेडरूम मध्ये जातात. अह आणि रोमांस सुरू होतो दोघांचं. सो आता पुढे बघू. लाईक इंटिमेसी सीन साईडला घेतच किस करतच कंटिन्यू करत क्लॉथ रिमूव्ह करतो शुभ. आणि मग तसंच पुढची स्टेप कंटिन्यू करतो. आणि मग क्रिया पण सेम रिस्पॉन्स देत असते. तर तसं शुभ हळूहळू इन्सर्टच्या झोनमध्ये जातो. देन क्रियाला कंट्रोल होत नसल्यामुळे अगदी शुभच्या शोल्डरला नेल लागतपर्यंत टाईट हग करते. आणि नेकवर इयरवर अगदी वेड्यासारखं कुठेही किस करून चावा घेत असते. आणि शुभ इन्सर्टच्या झोनला क्रॉस करत डीप फील करू लागतात दोघेही. आणि मग तसंच सगळं 1.5 तास चालतं. ते त्यानंतर क्रिया तसंच शुभवर असते. लाईक तर बोलते हळूच की इट वॉज बेस्ट ना बेबी. हां, बोल शुभ. शुभ मस्त क्रियाच्या गालावर किस करत बोलतो, येस बेबी, बेस्ट ऑफ बेस्ट. नेहमीच बेस्ट असतेस तू. तुझ्या प्रत्येक मॅजिकल मूव्सने बेस्टच होत असतं आपलं. देन क्रिया बोलते की चल मी अंघोळीला जाते आणि प्लीज बाथरूममध्ये नाही हां. तर शुभ तसंच क्रियावर येतो आणि हक करून बोलतो की मग तू पण नाही जायचं. तर क्रिया बोलते, मला माहिती आहे आता तुला भरपूर वेळ लागेल पुन्हा आणि मग झोप नाही होणार माझी. सो उद्या ऑफिसमध्ये चिडचिड होण्यापेक्षा झोप पूर्ण घेतलेली बरी की नाही? हां. तर शुभला तसाच राग येतो. हां. तर उठतो आणि बाजूला होतो लगेच. अरे बापरे! तर क्रियाला कळतं की शुभला राग आलाय. म्हणून देन तसा शुभच्या पाठीवर बसते आणि झोपून घेत सरळ कानाजवळ येऊन बोलते हलक्या व्हॉइसमध्ये की लेट्स गो फॉर बाथरूम राउंड. तर शुभ काहीच रिस्पॉन्स करत नाही. तर क्रिया तसा स्वतः इनिशिएटिव्ह घेत बोलते की अच्छा हा राउंड मी स्टार्ट करायचा आहे का? ओके फाईन करते मी. तर तसा शुभ टर्न होऊन बोलतो की काही नाही करायचं आहे. लाडात येऊ नको. चल अंघोळ करून घे मग मी पण करतो. मग हग करून शांतपणे झोपी जाऊ दोघेही. अह. तर क्रिया जाणून मस्ती करत असते हे बोलत की बेबी मला खूप फील होत आहे प्लीज चल ना सोबत तू पण आणि तिथेही होऊ दे ना थोडाफार. तर शुभ तसंच बघायला लागतो. तर दोघे 5 सेकंद बघतच असतात. देन क्रिया हसून देते. तर शुभ बोलतो की मला माहिती होतं हे तू असंच बोलत आहेस. बाकी तू करणार नाही हेही माहिती होतं. सो जा आता पटकन आणि कर अंघोळ. मग झोपायचं पण आहे ना आपल्याला. आणि आता लॉंग टी शर्ट घाल. खाली बॉक्सरची गरज पण नाहीये. तर क्रिया तसंच बोलतो की हट मी असं काही नाही करणार आहे. आधी उठ आधी ही बेडशीट बदलून घेते मग जाते अंघोळीला. आणि आज खूप लेट झालाय ना सो उद्या मी मीटिंग्सनुसार ऑफिसला जाते. झोप पण पूर्ण व्हायला हवी ना नाहीतर कोणाचं काय करेल मी माझं मलाच ना माहिती. देन शुभ उठतो बेडवरून आणि मग क्रिया बेडशीट बदलून घेते आणि जाते अंघोळीला. आणि मग क्रियाची अंघोळ होता शुभ जातो. देन दोघेही मस्त बेडवर येतात आणि हग करून एकमेकांना हवं तसं पोझिशनमध्ये असतात आणि फुल कम्फर्टेबल होऊन झोपी जातात. सो मग नेक्स्ट डे मस्त दोघेही सोबतच उठतात. तर क्रिया बघताच बोलतो की यार शुभ तू आज लवकर कसा काय उठला? आय मीन रोज उशिरा उठतो आणि इवन असं काय झाल्यावर सुद्धा नेक्स्ट डे उशिराच उठतो तू. पण आज कसं काय लवकर उठला हा? तर शुभ मस्करीत बोलतो की हो पण काल अगदी मनाला हवं तसं परफेक्ट झालं ना सगळं. म्हणून आज जरा जास्तच बरं वाटू लागलं तर म्हटलं लवकर उठावं. अच्छा. देन तसंच दोघंही उठून फ्रेश वगैरे होऊन क्रिया जाते किचनमध्ये कॉफी करायला आणि शुभ अंघोळीला जातो. देन तसाच अंघोळ करून येऊन बसतो हॉलमध्ये. देन क्रिया कॉफी घेऊन येते आणि देते शुभला. आणि आपली कॉफी पीत बसते तर बोलते की तू आता मस्त असा अंघोळ करून फ्रेश बसला आहेस. परत करायचा मूड होत आहे सो जायचं का? तर शुभ थोडं शॉकिंग प्लस हॅपी फेस करून बघायला लागतो. तर तसंच क्रिया हसून देत बोलते की मला वाटतंय असंच काहीतरी रिॲक्शन होणार आहे. तर शुभ बोलतो की अगं तू हे मस्करीत बोलायची असं आधी वाटायचं पण काल जे बोलली ना तू तर त्यावरून तुझे हे शब्द खरं वाटायला लागले मीन्स तुला खरंच करायचं आहे लाईक दिस. तर क्रिया बोलते की शट अप मी ते असाच मूडमध्ये बोलली होती पण असं उठसूट तेच ते करायला मी काय वेडी आहे का? तर शुभ बोलतो अगं यात वेडी असण्याचा काय प्रश्न? असं काय नसतं ग प्लीज.
तर क्रिया बोलते, "अरे मग जेव्हा तेव्हा तेच तर करायचं का शुभ? काहीही काय?" तर शुभ बोलतो, "अगं तर वेगवेगळ्या पद्धतीने करू ना, म्हणजे स्पार्क बनून राहील, दोघांमध्ये एक वेगळंच काहीतरी बॉन्ड क्रिएट होईल." तर इतक्यात डोरबेल रिंग होते. तर क्रिया तसंच उठत बोलते, की "स्पार्क जरा बाजूला ठेवा आता कारण आंटी आली आहेत. मेड आंटी." करेक्ट. देन क्रिया डोर ओपन करते आणि मग आंटी येतात आत आणि शुभला बघताच बोलतात, की "अरे दादा, आज लवकर उठले? चला म्हणजे आज कामं लवकर होतील आणि ताईला बोलत होतील." तर शुभ विचारतो, की "रोज काय प्रॉब्लेम असतो असा?" तर त्या बोलतात, की "रोज असं कुठे असतं? तुम्ही झोपून असल्यावर कसलाही आवाज करायचा नाही आणि जोरात बोलायचं नाही आणि कमीत कमी बोलायचं असं ताई ठणकावून सांगतात मला." तर शुभ ह्यावर ओके बोललं. मग ते चालले जातात आणि तसंच कामात बिझी होतात. तर क्रिया पण काम सांगून अंघोळीला चालली जाते फायनली. सो मग आता शुभ हॉलमध्ये एकटा बसलेला असतो. शुभ आपला लॅपटॉप घेऊन काम करत असतो आणि मग क्रिया पण अंघोळ करून लॉंग टी शर्ट शॉर्ट्सवर आपला लॅपटॉप घेऊन सोफ्यावर बसते. तर शुभ बोलतो की क्रियू, तू हा लोशन लावून आजूबाजूला जरी बसली तरी इझिली आउट होतो मी, सो प्लीज तू हे न लावता बसत जा बरं जवळ. तर क्रिया बोलते, मी हे लावू दे किंवा नको लावू दे, तू असाच डिस्ट्रॅक्ट होतो आणि हे मला आवडतं बाय द वे. तर शुभ बोलतो, अगं आवडतं मला सुद्धा, पण काम होत नाही त्याचं काय करू? तर क्रिया बोलते, हा मग नको करू ना काम, त्यात काय एवढं? बायकोमुळे जर मूड डिस्ट्रॅक्ट होत असेल तर चालेल मला. अच्छा. तर शुभ बोलतो की अगं पण काम कोण करणार मग? काम पण तर करावं लागेल ना. हा. क्रिया बोलते, अरे हे काय कामच तर करत आहे मी. तर शुभ बोलतो, खूप पांचट असा जोक होता बेबी खरंच. तर क्रिया तसाच लॅपटॉप बाजूला ठेवून उठत असते शुभवर यायला. तर इतक्यात शुभ बोलतो की अगं आंटी आताच आहे, तू कुठे इथे येत आहे लगेच? तर क्रिया बोलते, मग तू माझ्या जोकवर हसला का बरं नाही? पांचट असो की कसा पण असो, बायकोच्या प्रत्येक नॉन फनी जोकवर पण हसायचं, कळलं? तर शुभ बोलतो की अगं ही कसली जबरदस्ती आहे आता? क्रिया बोलते, हसायचं म्हणजे हसायचं, नाहीतर मग मार खायला रेडी राहायचं, कळलं? हां. शुभ यावर ठीक आहे बोलून शांतपणे काम करायला घेतो आणि क्रिया पण तसंच लॅपटॉपमध्ये लक्ष देते. देन क्रियाला येतो रिविका पीएचा कॉल. तर क्रिया तसंच रिसीव्ह करून बोलते, "हा बोल ग रिविका." देन रिविका बोलते, "मॅम, ते एस एंटरप्राइजेसचे लीगल डॉक्युमेंट्स रेडी झाले आहेत, पण त्या सीलमध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे. इनकॉर्पोरेशनचं कॉर्पोरेटेड लिहिलेलं आहे." तर क्रिया तसंच रागात विचारते, की "व्हॉट? कोण ड्राफ्ट केलं होतं हे? लास्ट रिव्ह्यू कोणाचा अप्रूव्ह आहे बघ बरं." तर रिविका सांगते, की "मॅम, ते मेहता सरांनी डायरेक्ट फॉरवर्ड केलं आहे विथआऊट लीगल रिचेक." व्हॉट? विथआऊट लीगल रिचेक? तर क्रिया बोलते, सी, हेच प्रॉब्लेम होत असतात जेव्हा किंवा प्रोसेस बायपास होत असते. आता एक काम कर, ते डॉक्युमेंट्स कुरिअर करायच्या आधी मला पाठव फायनल स्कॅनसाठी आणि मग मी 15 मिनिटात ते रिव्ह्यू करून सांगते. तर रिविका यावर ओके बोलून हेही सांगते की मॅम, आज 3 वाजता VC कन्फर्म केलंय देसाई ग्रुप सोबत. तर क्रिया बोलते, प्रेझेंटेशन डेकला लास्ट व्हर्जन जे होतं तेच ठेवशील, त्यात अपडेट केलं आहे मी, ओके? आणि सगळी कामं व्यवस्थित होत आहेत ना? तर रिविका हो मॅम बोलते. देन कॉल कट. मॉर्निंग ऑफिस कॉल डन. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. काय ते धमाकेदार ट्विस्ट येणार आहे बाय द वे. सो पार्ट 286 मध्ये बघणार आहे आपण आता क्रिया काय करते आणि कोणावर काही ॲक्शन घेईल का, आणि शुभ कसं बोलतो ह्यावर क्रियाला आणि काय सजेस्ट करतो आणि स्टोरीमध्ये पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर. हम्म